मित्रांनो, हा जो तुम्ही कापूस बघताय ही राशीची स्विफ्ट व्हरायटी आहे आणि यावेळेस आपण लागवड पद्धतीमध्ये बदल केलेला आहे. आता यावेळेस जे ते आपण SDPS पद्धत म्हणजे अतिसघन लागवड पद्धतीने आपण इथं लागवड केलेला आहे कापूस. तर बघू शकतात, अतिसघन पद्धतमध्ये प्रत्येक ड्रीपवर एक एक बियाणं आपण टोकन केलेलं असतं आणि याच्यामध्ये नंतर कापसाची मरबी झाली कुठं कुठं तर त्याच्यामध्ये कापूस सांधायची गरज पडत नाही, कारण की ऑलरेडी याच्यामध्ये बियाणांची संख्या वाढलेली असते, रोपांची संख्या वाढते, त्यामुळे ते आपली रिकव्हरी होऊन जाते. आणि ज्या ठिकाणी काही गॅप राहून जातो त्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे त्या झाडांना पण आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. तर इथं बघू शकता, तुम्हाला जवळून दाखवतो. इथं बघू शकता, इथं बघा, एक एक सव्वा सव्वा फुटांवर हे झाडांचं अंतर आहे. आणि याचा फायदा असा राहतो की ज्या ठिकाणी आपण खत दिलेलं असतं तर चारही बाजूंनी मुळांचा विकास चांगला होतो आणि आजूबाजूचा जे पडलेलं खत असतं ते परिपूर्ण झाडाला मिळतं. आता बघू शकतात, कापसाला आता पूर्ण कैऱ्या लागायला लागून गेलेल्या तिथं बघू शकता. आणि खालचे पानंसुद्धा अति चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. ते बेडमुळे झालं शक्य. जर काही सरीमध्ये असतं तर खालचं पानं लवकर खराब झाले असते. तर बेडचा हा पण एक फायदा असतो आणि ही अतिशय आदर्श पद्धत आहे मित्रांनो. बेडवर लागवड करणे ही खूप चांगली पद्धत आहे आणि हे आम्हाला पहिलं वर्ष आहे. आता पुढे ज्यावेळेस माल लागेल त्यावेळेस पण आपण एक व्हिडिओ बनवू की SDPS पद्धतमध्ये उत्पादन पण तेवढ्या क्षमता निघतं का बा. कारण की याच्या आधी लागवड कशी असायची, एक ड्रीप सोडून आम्ही 2-2 बिया टोकन करायचो. आता प्रत्येक ड्रीपवर एक एक बियाणं आपण इथं लावलेलं आहे. तर यावेळेस बघू. पण आम्हाला आतापर्यंत कापसाची क्वालिटी आता ही चांगली दिसते. असं काहीच वाटलं नाही की दाट पेरल्यामुळे आपल्याला काही उत्पादनात कमी येईल असं काही वाटत नाही. कारण की फुलं आणि पात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, गेल्या वर्षीप्रमाणेच चांगलं आहे. आणि आपल्या यूट्यूबच्या इंडियन ॲग्रिकल्चर टूर चॅनलवर तुम्ही गेल्या वर्षी जे पुराव्यासकट आपण सर्व व्हिडिओ टाकलेले आहेत ते पण तुम्ही नक्की बघावे, जेणेकरून तुम्हाला बेडवर लागवड करायचे काय काय फायदे असतात ते पण तुम्हाला पुराव्यानिशी दिसेल. कारण की गेल्या वर्षी तुम्ही बघितलं होतं की सतत संततधार पाऊस होता आणि 20-20 दिवस सूर्यदर्शन होत नव्हतं. तशा याच्यामध्ये सुद्धा आमचा कापूस एकदम चांगल्या क्वालिटीचा होता. आणि ही जमीन जर तुम्ही बघणार ती चुनखडीयुक्त जमीन आहे. तर चुनखडीयुक्त जमीन ही अन्नद्रव्याच्या बाबतीत खूप कमजोर असते, तरीसुद्धा आपला कापूस एकच नंबर होता. म्हणून मित्रांनो, तो व्हिडिओ नक्की बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि हा प्लॉट असं नाही की आपण एकच जागेवर दाखवतो आहे, तुम्ही इकडं कुठेही बघू शकतात प्लॉट. अतिशय चांगला कापूस चाललेला आहे. तर ही आम्ही पहिल्यांदाच लागवड केली आहे, अतिसघन लागवड. तर बघू आता यावेळेस कसा रिझल्ट येतो, उत्पादनात किती आपल्याला वाढ दिसून येते, तो पण आपण व्हिडिओ पुराव्यासकट बनवायचा पूर्ण प्रयत्न करू.